हे गाईज गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मस्त गाईज. जस्ट आपली मॉर्निंग झाली एकदम मस्त. आणि मॉर्निंगलाच सकाळी 7 वाजता आम्ही दोघंजण आलो आहे वायलेनगरमध्ये श्री समर्थ जेंट्स पार्लरमध्ये मस्त केस आणि दाढी करायला. म्हणजे मी दाढी करणार आहे, तो दाढी करणार त्याला काय दाढी नाही आहे. तर गाईज आता आमचा नंबर आहे, एक बसला आहे खुर्चीवरती, त्याचं झाल्यानंतर आमचाच नंबर आहे. तर चला त्याचं झाले मी पहिले साईलाच बसवतो, साईचं करून घेतो आणि त्याला घरी सोडून येतो आणि नंतर मग मी बसतो. तर आता बघूया, केस दाढी कटिंग झाल्यानंतर मी तुम्हाला आमचा दोघांचा फायनल लुक दाखवतो. फायनली साईचा नंबर लागलेला आहे, बसला आहे तो. आता बघूया कशी कटिंग होते ती. कटिंग जो करणार आहे त्याची अर्धी कटिंग गेलेलीच आहे. आता साईची तो कशी कटिंग करतोय त्याच्यावरती डिपेंड आहे. जे केस कटिंग करणार आहे तो माझा मित्र आलेला आहे, त्याचीच मी वाट बघत होतो. आता साईची पण ऑलमोस्ट झालेली आहे. आता हा आलेला आहे, बघूया आता कसं केस कटिंग करतोय. तर चला वेळ वाया न घालवता, कारण की बाहेर नंबर आहेत, पटकन घेऊया आपण केस कप. आत्ताच घरी आलो गाईज आणि मी आज माझा नवीन लुक तुमच्या समोर देत आहे. बघू शकता गाईज, दाढी वगैरे एकदम मस्त क्लीन केलेली आहे. आणि दाढी क्लीन करण्याच्या मागचं कारण प्रियांशी आहे. तिनेच सांगितलं की डॅडी तुम्ही उद्या जेव्हा जाल केस कापायला तेव्हा दाढी पूर्ण क्लीन करून या, तुमचं मला ओल्ड लुक बघायचं आहे. तर माझा हा ओल्ड लुक होता तो आता मी परत केलेला आहे गाईज. आणि साईची पण मस्त छान केस कापून आली आणि त्याची पण दाढी केली. हे बघा प्रियांशी आली. आता कसं वाटतं प्रियांशी मी? हा बघितलं, प्रियांशी बोलली दाढी करा म्हणून मी दाढी केलेली आहे. छान वाटतं, पहिल्यासारखं दिसता. हा ओके गाईज. तर चला आता मी चाललोय आहे चिकन घरची. कालची पालखी झालेली आहे आणि आजची यात्रा आहे, तर आज कापाकापी आहे. तर आमची आजी म्हणजे पार्वती मंगल वायले, ही आजी आमची दरवर्षी मससराला कोंबडा कापाची तिथे. तर हा, तर गाईज मी आणि आई चाललो आहे. चल, पैसे पण तसं हाताने ठेवून दिले तुम्ही.
बाबा ढोल बघ. रमतो. ढोल ढोल छोटासा ढोल ढोल छोटासा ढोल ढोल पाणी ठेवा असं वाटेल. हे गाईज फायनली आम्ही इकडे चिकन घरमध्ये म्हससर देवाच्या दर्शनाला आलो होतो. खूप छान दर्शन झाला. गर्दी नाही आहे. आता गर्दी होईल का तर आता गावातून पालखी येत आहे. संपूर्ण रात्रभर पालखी इथे चिकनघर गावामध्ये फिरत असते. तर आता थोड्याच वेळात पालखीचं आगमन होणार आहे मंदिरामध्ये. तर आता आपण बघूया तिथे मानपानाचं काय सुरुवात केलेली आहे की नाही आहे. जर मानपानाची सुरुवात केलेली असेल तर आपण आपलं मानपान कोंबड्याचं देऊया. नसेल केली तर आपल्याला थांबावं लागेल. आणि दर्शन खूप छान झालं. मंदिर पण खूप एकदम मस्त असं सजवलेलं आहे. इथे आलो होतो मानपानाचं विचारायला, तर त्यांनी सांगितलं अजून पालखी मंदिरात आली नाही. जोपर्यंत पालखी मंदिरात येत नाही आणि पहिला गावाचा देवाला मान पोचत नाही तोपर्यंत दुसरा कोणता मान देता येत नाही आहे. तर ते पण आता इथे बऱ्याच वेळापासून बसून राहिलेले आहेत. ते पण आता पालखीचीच वाट बघतायत का कधी पालखी येते आणि मानपानाची तयारी चालू होते. तर आता यावर्षी पालखी लेट का झाली काय माहित. लय 10 वाजले ना. हा ना. अजून पण गेले. नाही तर दरवर्षी आम्ही येतो इथे बघतो तर पालखी म्हणजे येऊन झालेली असतं सर्व. रात्री 4:30 झाले हे पालखीला. रात्री पण पालखी गेली ना. हा का. 4:30 वाजले. ओके. निघली किती वाजता पालखी इथून. काय माहित. हा का. मी सदाना चौकाला उभा राहिलो. सगळे लोक रंगोलीमध्ये आता कुठे आत्ताच पालखी गेली बोलतो. आत्ताच झाले आम्ही दूध नाखायला नाश्ता घ्यायला. हा का. मला घेऊन या तुम्ही. अरे बापरे. आता आम्ही आलो तिकडनं तर त्या चौकामध्ये पालखीचा आवाज होता आतमध्ये. आता येणार तो गावात मध्येच येणार. इकडेच आहे. तरी ते 1 तास जाईल मला वाटतं. जास्त पण कमी नाही. अर्धा 1 तास जाणार ना. त्यांची देवाची पूजा बिजा जाणार. हो ना. देवसा कट्टर तवस. हा त्याच्यानंतर मग दुसऱ्या लोकांचा मानपान. गाईज पाळणे बघा किती खूप छान छान असा हा आकाशी पाळणा, ती डान्सिंग, खूप छान असे पाळणे आलेले आहेत. पण आणि हे इकडे बोट, छोट्या मुलांसाठी बोट रायडिंग ते आहे. ते डायनासॉरची पण गाडी बघा समोर, डायनासॉर, त्यात लय मजा येते. तर आता इथे त्यांनी जे मानपान देतात ते त्यांनी सांगितलं अजून पालखी गावातच फिरत आहे तर वेळ लागणार आहे. बघूया आता किती वेळ लागतो. तर आईला तर कंटाळा येईल इथं थांबायला. तर माझा विचार आहे आईला घरी सोडून यावा आणि मग पुन्हा मला यावं लागेल इथे. हे गाईज पालखी आता आलेलीच आहे नुकतीच समोर.
पालखी मंदिरात पोचलेली आहे. बघू शकता तुम्ही, पालखीच्या मागे खूप गर्दी आहे. आता आपला मानपानाचा कार्यक्रम सुरू होणार आहे. आपल्याला तर खूप लेट झाले येऊन. तर चला आता गावकऱ्यांचा पहिला मान झाल्यानंतर आपण नंतर आपला कोंबडा देणार आहे इथे. घरी आल्यानंतर मस्तपैकी फ्रेश झालो. गाईज खूप तिकडे लेट झाला, इतका लेट झाला ना, खूपच लेट झाला मानपान देण्यासाठी. ॲक्च्युली गेलो होतो सकाळी 9ला आणि मानपान दिला तिथे 11:40 वाजता आणि घरी यायला आम्हाला वाजले 12. तर मानपान देऊन झाला, घरी आलो, कोंबडा साफ केला आणि मस्त बनवलेला आहे. तर आता घरची आमची बाकीची लोक आहेत ती मस्त कोंबड्याचा आनंद घेतात आणि आम्ही आज चाललो आता माझ्या मेवणीच्या इथं सापाडला. त्यांची पण आज जत्रा आहे, तर त्यांनी बोलवले मस्त आपल्याला जत्रेला. तर चला आता जत्रेला जाऊ आपण तिकडं. सापाडला मस्त मेवणीकडे जेवण केला आणि त्याच्यानंतर इथे जत्रेमध्ये फिरायला आलोय. साई आणि साईची मम्मी इकडे आलेली आहे पुढे. बघूया कुठे भेटतात आपल्याला ते. दिसत नाही कुठे गेले दोघ जण. तर पोरा बघा काही पोरं कशी पाव दिली बाबा बाबा. ही बघा इकडं एवढं आतमध्ये काय करता तुम्ही? मी तिकडे शोधत होतो तुम्हाला. हा काय पण बोलू नको. ह्या पाहिलं 50 रुपयाची वस्तू नाही ती, 1000 रुपये घेतील त्यावेळी. काय चला घरी चला गाईज, आता घरी जाऊ, पक्का ऊन लागायला लागला. हे गाईज जस्ट घरी आलो, जाम ऊन लागत होतं गाईज, काय सांगू तुम्हाला. जत्रेन याना पटापट गेलो, शोधला एकदाचा आणि हल्ला बसवला गाडी. बाबा एकदा चला घरी, पक्का ऊन लागायला लागले. तेव्हा यावी निघली ना. आता आम्ही घरी आल्यावर मस्त आता फ्रेश होतो, कपडे चेंज करतो आणि आराम करतो आणि डायरेक्ट संध्याकाळी मग आपण जिमला जाऊया. आणि त्याच्यानंतर पण संध्याकाळी अजून एक ठिकाणी जायचं आहे. बघू जमला तर नक्की जाऊ. तर चला मस्त आराम करून घेतो. गाईज सापाडवरून आलो, मस्त घरी आराम केला आणि नंतर मग संध्याकाळी 4-4:30ला जिमला जाऊन आलो. एकदम फर्स्ट क्लास, एकदम व्यवस्थित सगळा, एकदम काही घाई गडबड नाही केली आज. मस्त जिमला जाऊन आलो, फ्रेश झालो. फ्रेश झाल्यानंतर मग आता तुम्हाला मी बोललो ना संध्याकाळी जायचं आहे. तर संध्याकाळीला आपलं टीला नावाचा प्रोग्राम आहे भिवंडी ओवलगावाला. तर आता आम्ही मस्त सर्वजण रेडी झालेलो आहे. तर आता डायरेक्ट तुम्हाला मी ओवलगावाला भेटतो. हे गाईज आपण आलो होतो वलगावामध्ये. तर वलगावामध्ये खूप छान असा कार्यक्रम झालेला आहे आणि जेवण पण खूप छान असं होतं. तर गाईज आजचा व्लॉग करतो मी वलगावामध्ये एंड. आय होप तुम्हाला माझा जर आजचा व्लॉग आवडला असेल तर आपल्या व्लॉगला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू आपण नवीन अशाच व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.